जुन्या कथांमध्ये नेमकं काय शहाणपण दडलेलं असतं, कधी विचार केलाय? चला तर मग आज मराठी लोककथांच्या जगात शिरूया. या कथांमधले लपलेले संदेश काय आहेत ते पाहूया. उत्तर ऐकून आपण नक्कीच चकित व्हाल. ह्या कथा फक्त मनोरंजनासाठी नव्हत्या. त्यातून महत्वाचे संस्कार नकळतपणे मनावर बिंबवले जायचे. पंचतंत्र आठवतंय? तसंच मराठी दंतकथांमध्ये प्राणी माणसांसारखे वागतात आणि आपलेच गुण दोष दाखवतात. चला ऐकूया एका हुशार घुबडाची आणि एका बडबड्या नाकतोड्याची गोष्ट. घुबडाने शांतता मागितली, पण तो ऐकणार होता का? पण तो नाकतोडा होताच उद्धट. त्याने घुबडाचा अपमान केला आणि आपलं कर्कश गाणं अजूनच मोठ्याने सुरू केलं. त्या हुशार घोबड्याला कळलं इथं शक्ती चालणार नाही. त्याने युक्ती वापरली आणि नाकतोड्याच्या गाण्याची खोटी स्तुती केली. आणि झालं. तो भाबडा नाकतोडाजवळ येताच घुबडाने त्याला एका झटक्यात गिळून टाकलं. या कथेतून एकच सत्य समोर येतं: जे इतरांचा विचार करत नाहीत त्यांचा नाश अटळ असतो. पण प्रत्येक वेळी जादू मदतीला येतेच असं नाही. अनेक कथांमध्ये मानवी बुद्धीचं सामर्थ्य दिसतो. आता बघा, बिरबलासमोर एक आव्हान आहे. व्यापाऱ्याच्या नोकरांमधून चोर शोधायचा आहे, पण कोणीच कबूल होत नाहीये. बिरबलाने नेहमीप्रमाणे एक युक्ती केली. सगळ्या नोकरांना समान लांबीच्या जादूच्या काठ्या दिल्या. आणि झालंही तसंच. खऱ्या चोराने भीतीने आपली काठी 1 इंच कापली. त्याला वाटलं ती पुन्हा वाढेल. दुसऱ्या दिवशी त्याचीच काठी छोटी निघाली. बघा, चोराला त्याच्याच भीतीने पकडलं. दंतकथा आणि चातुर्य कथांपलीकडे आहेत आख्यायिका, ज्या सद्गुणाचा मार्ग दाखवतात. आता ही एक वेगळी गोष्ट. आकाशात 2 ढग भेटतात. एक पाण्याने भरलेला काळा ढग जो जमिनीवर बरसणार आहे, पण दुसरा पांढरा ढग त्याची चेष्टा करतो. म्हणतो, आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे मूर्खपणा आहे. पण त्या काळ्या ढगाने स्वतःचा विचार नाही केला. तो जमिनीवर बरसला आणि सगळीकडे हिरवळ आणली. पण गंमत पुढेच आहे. तो पांढरा ढग स्वर्गात पोहोचला तर त्याला प्रवेशच मिळाला नाही. जागा काळ्या ढगासाठी होती. याचा अर्थ एकच: इतरांसाठी केलेला त्याग हाच सर्वात मोठा सद्गुण आहे. तर मग ह्या सगळ्या कथांमध्ये एक समान धागा कोणता आहे? त्या मानवी स्वभावाबद्दल काय सांगतात? यात एक मोठा संदेश आहे. एकीकडे आहे स्वार्थाचा मोह, तर दुसरीकडे निस्वार्थ त्यागाची ताकद. या कथा काव्यगत न्यायावर विश्वास ठेवतात. म्हणजे चांगल्याचं भलं होतं आणि वाईटाचा नाश होतोच. या कथा आपल्याला एक प्रश्न विचारतात: आज आपण आपल्या काळात कोणती गोष्ट घडवत आहोत आणि ती कशासाठी लक्षात ठेवली जाईल?